कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नेत्रा, मी आतमध्ये पडले होते आणि तितक्यात माझ्या लक्षात आलं की आतमध्ये नाग आहे। मला दिसला, मी पटकन बाहेर आले आणि दरवाजा लावून घेतला। काकू बरोबर गेलात तुम्ही, पण आता गेला असेल तो खिडकीतून बाहेर। नाही, मी स्वतः बेडरूमच्या खिडक्या आणि बाथरूमच्या खिडक्या आतून बाहेरून बंद केल्या, त्यामुळे तो बाहेर जाऊ शकणार नाही। म्हणजे तो आतच अडकलाय। तो आता बाहेर नाही पडू शकत। पण आता पकडणार कसं नागाला? अस्तिकाला बोलवा लवकर। ती दिसलीच नाहीये सकाळपासून। मी बघितलं होतं सकाळी किचन मध्ये। मला त्रास दिसलीच नाहीये ती। बाहेरच असेल कुठेतरी, तुम्ही जाऊन बघा। मी ताई, नाग आतमध्ये आहे की नाही? बाहेर काहीच धोका नाही, तुम्ही जा बघा, ती बाहेरच असेल कुठेतरी। तुम्ही जा लवकर बोलवा। ही अस्तिकांना नेमकी वेळेलाच इथे नसते। नेत्रा, ही आईंच्या वेळी सुद्धा इथे नव्हती। नाग दंश करून गेला, ही कुठे होती? काकू, काकू तसं नाहीये। आजी बाथरूम मध्ये होत्या म्हणून अस्तिका काही करू शकली नाही। मला खात्री आहे ती आज नक्की पकडेल नागाला। देव करो आणि या नागाचा सोक्ष मोक्ष लागो। आज काही झालं तरी विरोचकाचा नाग पकडायचा। अस्तिका कुठे राहिली? विरोचकाने आदेश दिला तरी अजून कशी नाही आली? अस्तिका, लवकर ये, नाहीतर हा विरोचक शिक्षा करेल तुला। आणि विरोचकाने दिलेल्या शिक्षेचं स्वरूप काय असतं तुला चांगलं माहितीये। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।